हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आपण डिस्कस करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक. दिस इज थर्ड लेक्चर ऑन दिस चॅप्टर. In first two lectures, we discussed about the laws of electromagnetic induction like Faraday's laws and Lenz's law. Now in today's lecture, we will discuss some more concepts related to these two laws like energy conservation in Lenz's law, comparison between Faraday's law and Lenz's law, and the relation between induced charge and the change in magnetic flux. अशा काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. टू एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला लेन्झ लॉ ॲक्च्युअलमध्ये कसा ॲप्लाय करायचा, करंटची डायरेक्शन, इंड्युस्ड करंटची डायरेक्शन कशी आयडेंटिफाय करायची याची प्रॅक्टिस टू इम्पॉर्टंट एक्झाम्पलमधून घेणार आहे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट कन्सेप्ट, एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. ओके, लेन्झ लॉ फॉलोज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग व्हॉट इज लेन्झ लॉ? लेन्झ लॉ काय आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. व्हॉट इज लेन्झ लॉ? लेन्झ लॉ गिव्ज अस दी डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्यामुळं जो काही कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो किंवा EMF इंड्यूस होतो, त्या इंड्यूस झालेल्या करंटची डायरेक्शन आपण लेन्झ लॉवरून सांगू शकतो. हे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, व्हॉट इज लेन्झ लॉ? अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ कॉइल is such that it opposes the cause that produces it. म्हणजे काय तर ज्या कारणामुळं कॉइलमध्ये करंट इंड्यूस झालाय त्या कारणाला, त्या रिझनला ती कॉइलमध्ये इंड्यूस झालेला करंट हा नेहमी काय करतो, अपोज करतो. याचा अर्थ असा असतो की कोणत्या कारणामुळं, काय रिझन आहे सांगा करंट इंड्यूस होण्याचं? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. फॅरेडेज लॉ आठवायचा. whenever there is change in magnetic flux and electric current is induced in the coil. म्हणजे करंट इंड्यूस होण्याचा कॉज काय आहे? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मग चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स हे झालं कॉज, म्हणजे रिझन झालं कशाचं? करंट इंड्यूस होण्याचं. तर या कॉइलमध्ये करंट असा इंड्यूस होतो की हा करंट ज्या कारणामुळे इंड्यूस झाला आहे म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, त्या फ्लक्सच्या चेंजला हा इंड्यूस झालेला करंट नेहमी अपोज करतो. याला आपण म्हटलं होतं लेन्झ लॉ. आणि हा अपोज कसा असतो हे आपण प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटली बघितलं होतं. कसा होता अपोज हा? वी कन्सिडर्ड हिअर ए कॉइल, सर्क्युलर कॉइल, अँड ए गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड अक्रॉस दिस कॉइल. एक सर्किट कन्सिडर केलं होतं आपण. हिअर ए बार मॅग्नेट इज प्लेस्ड. नाउ when we move this bar magnet towards coil, बार मॅग्नेटला आपण टुवर्ड्स कॉइल काय केलं? मूव्ह केलं. तर काय होतं सांगा? बार मॅग्नेटला आपण जेव्हा इकडं असं मूव्ह करायला स्टार्ट केलं, देन दिस बार मॅग्नेट गेट्स रिपेल्ड बाय दिस कॉइल. म्हणजे आपण एखाद्या कॉइलकडे असा बार मॅग्नेट मूव्ह करायला गेलो तर ही कॉइल त्या बार मॅग्नेटला रिपेल करायला सुरू करते. हे प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन होतं आणि याच्यावरून लेन्झ लॉनं काही कन्क्लुजन सांगितली होती. आणि कन्क्लुजन अशी होती की बार मॅग्नेट जर इकडं असा मूव्ह करताना, आता मूव्ह होतोय बार मॅग्नेट म्हणजे फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल चेंजेस, हे माहिती आहे आपल्याला. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करंट इज इंड्युस्ड इन दी कॉइल. बट द इंड्युस्ड करंट इज सच दॅट दिस कॉइल रिपेल्स द मॅग्नेट. म्हणजे ह्या मॅग्नेटला ही कॉइल, ह्या कॉइलमध्ये करंट असा इंड्यूस झाला आहे की त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंजला म्हणजेच कॉइलच्या मोशनला, मॅग्नेटच्या मोशनला ही कॉइल काय करते? रिपेल करते. आता या कॉइल मॅग्नेटला कोण रिपेल करू शकतं? दुसरा एखादा मॅग्नेटच, आणि तोही त्या दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पोलच. अँड दॅट्स वाय वी कॉल्ड दिस फेस ऑफ दिस कॉइल ॲक्ट ॲज अ नॉर्थ पोल. ह्या कॉइलचा इकडचा जो फेस आहे तो नॉर्थ पोल सारखा ॲक्ट होतो. आणि हा नॉर्थ पोल बार मॅग्नेटच्या नॉर्थ पोलला काय करतो? रिपेल करतो. आणि म्हणून ह्या बार मॅग्नेटला रिपल्सिव्ह फोर्स एक्सपिरियन्स होतो. आणि मग इथला हा जो फेस आहे कॉइलचा, इकडचा फेस नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट होणं कधी पॉसिबल आहे? इफ दी करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इज अँटी क्लॉकवाईज. म्हणजे या बार मॅग्नेटनं, या कॉइलनं इंड्यूस झालेल्या करंटमुळे स्वतःची अशी एक मॅग्नेटिक फील्ड तयार केली. आपल्याला माहिती आहे ए करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल इंड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड ऑर ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. आणि त्याला दोन पोल असतात, दोन साईड्स म्हणजे. आणि इकडचा नॉर्थ पोल तयार होतो, इकडचा साऊथ पोल तयार होतो. अँड दिस नॉर्थ पोल रिपेल्स दिस बार मॅग्नेट. दॅट्स वाय द इंड्युस्ड करंट इन दी कॉइल इज अँटी क्लॉकवाईज. लक्षात आलं? दिस इज अवर लेन्झ लॉ. हा आपला लेन्झ लॉ होता. इथपर्यंतचे ऑब्झर्वेशन माहीत आहेत आपल्याला. आता यामध्ये सिम्पल क्वेश्चन्स असे आहेत की जर या मॅग्नेटला मूव्ह करायचं असेल देन वी हॅव टू अप्लाय सम फोर्स टू दिस मॅग्नेट. कारण हा मॅग्नेट कॉइलकडे जाताना कॉइल त्या मॅग्नेटला काय करते? रिपेल करते. आणि मग मॅग्नेटला जर कॉइल रिपेल करत असेल तर आपल्याला जर मॅग्नेट पुढे न्यायचं असेल देन वी हॅव टू अप्लाय सम फोर्स, मीन्स वी हॅव टू डू हिअर वर्क.
म्हणजे इथं काही वर्क डन आहे, फोर्स अप्लाय करून मूव्ह केल्यामुळे इथं काय आहे, काही वर्क डन आहे. अँड दॅट वर्क डन, आता अगोदर असा विचार करा की हे जे आपण इथं वर्क डन करतो, हे वर्क डन कुठं गेलं, म्हणजे वर्क डन केलं म्हणजे एनर्जी, इथं काय झालं तर काहीतरी एनर्जी अप्लाय केली आपण. मग इथं जी एनर्जी अप्लाय केली आपण किंवा इथं जी एनर्जी कंझ्युम केली आपण, ती एनर्जी कुठं गेली, डिस्ट्रॉय तर होत नाही. वी नो द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. मग इथं अप्लाय केलेली एनर्जी कुठं गेली, कशात कन्वर्ट झाली. हिअर द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मुव्हिंग द बार मॅग्नेट गेट्स कन्वर्टेड इनटू ॲन इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे त्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेला करंट, आपण जे इथं वर्क डन करतोय ते कन्वर्ट कशात होतंय, इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्ममध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. याचा अर्थ लॉ कन्झर्व झाला ना, इथं एनर्जी कन्वर्ट झाली. दुसरा एक प्रॉब्लेम सांगतो यातला, म्हणजे कन्झर्वेशन लेन्झ लॉवरूनच का बरोबर येते. जर आपण सपोज लेन्झ लॉ फॉलो नाही केला, चुकीचं आहे असं म्हटलं लेन्झ लॉ, म्हणजे काय तर लेन्झनं सांगितलं होतं की नॉर्थ पोल बार मॅग्नेटचा इकडं असा मूव्ह करताना कॉइलमध्ये अँटी क्लॉकवाईज करंटच तयार व्हायला पाहिजे. सपोज आपण म्हटलं की नाही होत, तो क्लॉकवाईज होतोय, काय होईल सांगा. इफ दी करंट पासिंग थ्रू दिस कॉइल इज क्लॉकवाईज, हा करंट जर क्लॉकवाईज करंट कन्सिडर केला आपण, देन द फेस टुवर्ड्स दी बार मॅग्नेट ऑफ दिस कॉइल ॲक्ट्स ॲज अ साऊथ पोल. आता हा जो फेस आहे तो साऊथ पोल सारखा ॲक्ट होतो. हा कसा ॲक्ट होणार आहे, साऊथ पोल सारखा. नाव हिअर दिस साऊथ पोल ऑफ दिस कॉइल अट्रॅक्ट्स दी बार मॅग्नेट, नॉर्थ पोल ऑफ दिस बार मॅग्नेट. मग बार मॅग्नेटला तुम्हाला काय वर्क डन करायचं आहे का, फोर्स अप्लाय करायचं आहे का, कॉइल ॲटोमॅटिकली अट्रॅक्ट्स दिस बार मॅग्नेट. आणि मग ह्या बार मॅग्नेटचं स्पीड वाढतच जाईल, कॉइल त्याला अट्रॅक्टच करते आणि हे स्पीड वाढत जाणार आहे. जसं स्पीड वाढेल तसं फ्लक्स मॅक्झिमम चेंज होईल, इन्क्रीज होत जाईल मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जसा इन्क्रीज होईल तसा ह्या कॉइलमध्ये इंड्यूस होणारा करंट इन्क्रीज होईल. जेवढा करंट जास्त इंड्यूस होईल तेवढी ही कॉइल स्वतःची फील्ड जास्त तयार करेल, आणखी जास्त अट्रॅक्शन वाढेल. म्हणजे जेवढं अट्रॅक्शन वाढेल तेवढा जास्त करंट तयार होईल, तेवढी जास्त फील्ड तयार होईल, तेवढं जास्त अट्रॅक्शन, असं ही प्रोसेस चेन रिॲक्शन सारखं वाढत जाणार ना. हा जो इथली जी प्रोसेस सांगितली मी, दिस इज नॉट पॉसिबल. ही पॉसिबल नाही आहे प्रोसेस. का नाही आहे पॉसिबल, कारण हे इन्फायनाईटला हे स्टॉप कुठं होणार, कसं स्टॉप होणार, हे पॉसिबलच नाही. आणि इथं येणारी ही जी एनर्जी आहे, तो करंट जो इन्क्रीज होतोय, कुठून होतो इन्क्रीज करंट, तो ॲटोमॅटिक एनर्जी तर इंड्यूस होणं पॉसिबल नाही आहे, बिकॉज वी नायदर क्रिएट एनर्जी. अँड दिस व्हायलेट्स द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तो इथं सॅटिस्फाय होत नाही. जर जर ह्यात इंड्यूस झालेला करंट हा अँटी क्लॉकवाईज असेल तर सांगतोय मी. मग करंट कसा इंड्यूस झाला पाहिजे, इथं क्लॉकवाईजच झाला पाहिजे. करंट इथं इंड्यूस झाला पाहिजे अँटी क्लॉकवाईज झाला नाही पाहिजे. क्लॉकवाईज झाला की हा सगळा प्रॉब्लेम येणार आहे. देअरफॉर द लेन्झ सेड दॅट द induced current in the coil is such that it opposes the change that causes it. आता इथं हा पोल नॉर्थ पोल सारखा ॲक्ट होतो आणि मग आपण इथं जे वर्क डन करेल ह्या मॅग्नेटला मूव्ह करण्यासाठी, ते वर्क डन कन्वर्ट होतं कशामध्ये, कॉइलमध्ये इंड्यूस होणाऱ्या करंटमध्ये, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. अँड दॅट्स वाय वी कॉल्ड द लेन्झ लॉ फॉलोज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झ लॉमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो केली जाते, हे आपण इथं एक्सप्लेन करतो. लक्षात आलं. एक छोटा पॉईंट होता, म्हणजे इथं आपल्याला माहीत पाहिजे की इथं एनर्जी कन्झर्वेशन होतं लेन्झ लॉमध्ये. लक्षात आलं. एक सिम्पल लॉ होता, अगदी सिम्पल होता. ओके, नाउ वी विल गो टू अवर नेक्स्ट पॉईंट, कंपॅरिझन बिटवीन फॅराडेज लॉ अँड लेन्झ लॉ. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉवरून आपल्याला काय कळालं होतं सांगा. आपल्याला फक्त एवढं नॉलेज मिळालं होतं की इफ देर इज ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल, देन इलेक्ट्रिक करंट इज इंड्यूस्ड इन दी कॉइल, म्हणजे त्या सर्किटमध्ये करंट इंड्यूस होतो, हे कळालं होतं. आणि ती इंड्यूस झालेली करंटची मॅग्निट्यूड जी आहे किंवा EMFची जी मॅग्निट्यूड आहे, दॅट इंड्यूस्ड EMF इज इक्वल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. हे आपण स्टडी केलं होतं. आता काही बुकमध्ये फॅराडेज लॉ देतानाच इथं निगेटिव्ह साईन दिलेलं आहे, पण या निगेटिव्ह साईनचं मिनिंग फॅराडेजमध्ये आपल्याला ॲक्च्युली दिलेलं नाही आहे. त्यामुळे मी लिहिताना असं लिहित असतो की रेट ऑफ चेंज मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट ऑर EMF इक्वल टू dφ/dt. हे एवढंच फक्त फॅराडेज लॉवरून आपल्याला कळालेलं होतं. लक्षात येते.
आणि मग लेन्झ लॉमध्ये या इंड्यूस झालेल्या EMFची डायरेक्शन आपल्याला कळाली होती अँड वी राईट दिस इक्वेशन ॲज -d∅/dt. या टाईपमध्ये आपण हे इक्वेशन इथं लिहिलेलं होतं. फायडेजनं काय सांगितलं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस EMF. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस EMF एवढं सांगितलं होतं. पण त्या इंड्यूस झालेल्या EMFचे डायरेक्शन किंवा त्या EMFमुळे जो काय तो EMFचा वर्ड अर्थ काय झाला, ती बॅटरी आहे एक तिथं बॅटरी इंड्यूस झाली का, ॲक्च्युली इमॅजिनरी आहे. या कॉइलमध्ये करंट इंड्यूस झाला आहे अँड इफ देर इज अन इंड्युस्ड करंट देन देर इज अन इमॅजिनरी EMF और सोर्स. एक तिथं इमॅजिनरी बॅटरी असते ज्यामुळे तो करंट फ्लो होतोय असं आपण कन्सिडर करतोय आणि त्या बॅटरीचा हा EMF असतो. सो द डायरेक्शन ऑफ दिस EMF और इंड्युस्ड करंट इज ऑब्टेन्ड बाय युजिंग लेन्झ लॉ. E = -d∅/dt. हे रिलेशन आहे. आता सपोज आपली कॉईल जी आहे ही मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर होती. सपोज अशी कॉईल आहे आपली, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. हा कॉईलचा एरिया वेक्टर कन्सिडर केला तर हा एरिया वेक्टर, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, ही आपली कॉईल आहे. नाव हिअर कॉईल इज परपेंडिक्युलर बट एरिया वेक्टर इज पॅरलल टू दी कॉईल. सो हिअर थीटा इज 0. थीटाची व्हॅल्यू काय आली, 0 आली. अँड देन दी मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल फाय विल बी BA cos थीटा. हा फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. cos 01 व्हॅल्यू येईल. सो दी फ्लक्स विल बी BA. हा फ्लक्सचा फॉर्म्युला झाला मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल. आणि हा फ्लक्स जर चेंज झाला, हा फ्लक्स काय झाला, चेंज झाला. आपण सपोज B चेंज करतोय. काय चेंज करतोय यामध्ये, B चेंज करतोय असं कन्सिडर करा. एरिया कॉन्स्टंट आहे आपला. देन इफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस देन द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स d∅/dt इंड्युसेस अन इलेक्ट्रिक करंट और EMF इन दी सर्किट. मग यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या देन वी कॅन राईट दिस ॲज -d/dt. फ्लक्सच्या जागी काय लिहिलं मी, B × A लिहिलं. फ्लक्सची व्हॅल्यू आली ना BA. नाव हिअर A कॉन्स्टंट. आता इथं A ची व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाही आहे. A स्टँड्स फॉर एरिया अँड एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एरियाची व्हॅल्यू ही नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह. इथं निगेटिव्ह साईन हे एरियाचा असू शकत नाही. नाव हिअर द रिमेनिंग टर्म इज dB/dt. व्हॉट इज dB/dt? चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. dB मॅग्नेटिक फील्ड चेंज करून आपण इथं काय करतोय, फ्लक्सची व्हॅल्यू चेंज करतोय. मी असं म्हटलंय कॉईलला रोटेट नाही आहे करत आपण किंवा एरिया चेंज होत नाही. मग काय चेंज होतंय, फील्ड चेंज होते. बी चेंज झाल्यामुळं काय होतोय, फ्लक्स चेंज होतोय. अँड बिकॉज ऑफ दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF इज इंड्युस्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या म्हणजे फ्लक्सच्या चेंज होण्यामुळं EMF काय होतोय, इंड्यूस होतोय. आणि सपोज मी फर्स्ट कंडिशन घेतली, हिअर फ्लक्स इन्क्रीजेस. फ्लक्स काय होतोय, इन्क्रीज होतोय. आता फ्लक्स इन्क्रीज होतोय याचा अर्थ dB/dt ही जी टर्म आहे ही टर्म कशी असणार आहे, दिस विल बी पॉझिटिव्ह टर्म. फ्लक्स असं कन्सिडर केलं आपण. फ्लक्स काय होतोय, इन्क्रीज होतोय. सो दिस चेंज विल बी पॉझिटिव्ह. अँड इफ फ्लक्स डिक्रीजेस, फ्लक्सची व्हॅल्यू काय होत असेल, डिक्रीज होत असेल, याचा अर्थ ही जी टर्म आहे dB/dt, नाव दिस टर्म विल बी निगेटिव्ह. आपण इमॅजिनरी असं कन्सिडर केलं की फ्लक्स इन्क्रीज होतोय तर इन्क्रीज होणारा चेंज आहे म्हणजे जो इन्क्रीजिंग चेंज आहे पॉझिटिव्ह घेतला, डिक्रीजिंग चेंजला काय घेतलं, निगेटिव्ह घेतलं. आता पहिल्या कंडिशनमध्ये इफ दी फ्लक्स पासिंग थ्रू दी कॉईल इन्क्रीजेस देन दिस dB/dt टर्म्स विल बी पॉझिटिव्ह. ही टर्म कशी झाली, पॉझिटिव्ह आली. ही पॉझिटिव्ह आहे, एरिया तर पॉझिटिव्हच आहे. E विल बी निगेटिव्ह. EMF कसा आला मग, निगेटिव्ह. आता EMF निगेटिव्ह आला याचा अर्थ काय, हीच कंडिशन आहे बघा. मॅग्नेटला तुम्ही इकडं मूव्ह केलं, काय झालं सांगा, द करंट इंड्युस्ड इन दी कॉईल इज अँटी क्लॉकवाईज. कॉईलमध्ये इंड्यूस झालेला करंट आहे तो कसा आहे, अँटी क्लॉकवाईज करंट आहे. अँटी क्लॉकवाईज, काउंटर क्लॉकवाईज याला म्हणतो आपण. आणि काउंटर क्लॉकवाईज आहे म्हणून त्याला निगेटिव्ह कन्सिडर केलं आपण. कॉईलमध्ये इंड्यूस झालेला करंट हा क्लॉकवाईज नाही, आता कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. मग आता अँटी क्लॉकवाईज करंट काउंटर क्लॉकवाईज करंट असल्यामुळे त्याला काय कन्सिडर केलं आपण, निगेटिव्ह. म्हणजे EMF निगेटिव्ह मिळतोय आपल्याला. नाव इन सेकंड केस फ्लक्स डिक्रीजेस. फ्लक्स डिक्रीज झाला. फ्लक्स डिक्रीज होत असेल तर काय होतं सांगा, व्हेन दी मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीजेस देन dB/dt विल बी निगेटिव्ह. आपण काय कन्सिडर केलं, त्याला निगेटिव्ह कन्सिडर केलं. अँड इफ दिस dB/dt इज कन्सिडर्ड निगेटिव्ह देन according to this formula here dB/dt is negative. This minus
दिस मायनस गेट्स कॅन्सल्ड अँड ई विल बी पॉझिटिव्ह. EMF काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आणि EMF पॉझिटिव्ह आला की ती पॉझिटिव्हचा अर्थ असा झाला की पॉझिटिव्ह डायरेक्शननं करंट फ्लो होतोय. आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज. पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे कोणता करंट, क्लॉकवाईज. लक्षात ठेवा, क्लॉकवाईज करंट फ्लो झाला की पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज म्हणजे काउंटर क्लॉकवाईज करंट फ्लो झाला की तो झाला निगेटिव्ह. लक्षात येते काय सांगतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा की रिलेशन्स आहेत. फॅरेडेज लॉ मॅग्निट्यूडमध्ये तर मिळतोयच, आणि त्यामध्ये हा निगेटिव्ह साईनचा जो रोल आहे तो रोल इथं महत्त्वाचा आहे. त्या निगेटिव्ह साईनमुळे आपल्याला करंटच्या डायरेक्शन स्पेसिफाय करता येतात. EMF निगेटिव्ह येतोय इफ दी मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीजेस, म्हणजेच करंट अँटी क्लॉकवाईज. EMF पॉझिटिव्ह येतोय वेन दी मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीजेस, याचा अर्थ करंट क्लॉकवाईज. लक्षात येते करंटच्या डायरेक्शन कशा स्पेसिफाय करतो आपण. जसा या टाईपमध्ये आपण ह्या दोन लॉजना काय करू शकतो, एकमेकांना कम्पेअर करू शकतोय. थेरॉटिकल पार्ट आहे, टेक्स्टबुकमध्ये यावर्षी ॲड केलेला आहे. हा कुठं तुम्हाला दुसऱ्या बुकमध्ये दिसणार नाही, पण माहीत असावं रिलेशन. यामध्ये निगेटिव्ह साईनचं सिग्निफिकन्स एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात ठेवा ह्या आर्टिकलमध्ये, थेरीमध्ये जे दिलेलं आहे ते. नाउ देर इज वन मोर कन्सेप्ट विच इज इम्पॉर्टंट फॉर नीट JEE. टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे किंवा NCERTमध्ये नाही, पण एक क्वेश्चन नेहमी एक्झाममध्ये विचारलेला आहे, त्यासाठीची ही कन्सेप्ट आहे. हिअर द कन्सेप्ट इज रिलेशन बिटवीन इंड्यूस्ड चार्ज, रिलेशन बिटवीन इंड्यूस्ड चार्ज अँड चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, हा जो चेंज आहे याला या रिलेशनला आपण स्टडी करणार आहोत. कशामधलं रिलेशन आहे सांगा, रिलेशन बिटवीन इंड्यूस्ड चार्ज अँड चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता यामध्ये बऱ्याच एक्झाम्पल्समध्ये नीट JEEचे एक्झाम्पल प्रिव्हियस इयर बघा, त्यामध्ये चार्ज फाइंड आउट करायला विचारला आहे, इंड्यूस्ड चार्ज. असं मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्यामुळं EMF इंड्यूस होतोय, करंट इंड्यूस होतोय असं विचारलं आहे, माहीत आहे आपल्याला. पण करंट इंड्यूस झाला म्हणजे चार्ज फ्लो झाला, मग तो किती अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो झाला असंही विचारू शकतात. कारण करंटचा फॉर्म्युला माहीत आहे, करंट इज व्हॉट, इट इज dQ/dt, और वी कॅन राईट दिस ॲज ΔQ/ΔT. असाही फॉर्म्युला लिहितो आपण करंटचा. आणि मग करंट म्हटलं की चार्ज आलं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, अँड वी कॅन कॅल्क्युलेट हिअर dQ और ΔQ. लक्षात येते या टाईपमध्ये ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट. सी हाऊ दी current is calculated, rate of flow of charges. Okay, now by using this relation we can find out the relation between induced charge and change in magnetic flux. कसा हा relation find out करू शकतो आपण. We know that according to Lenz law or according to the Faraday's law of electromagnetic induction, the magnitude of induced EMF E will be d phi by dt. Okay, हे relation तर माहिती आहे आपल्याला. Now here what is E? E means phi. हे सांगितलं होतं मी, EMF स्टँड्स फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि EMF हे फीला सिमिलर घ्यायचं हे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलंय. सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF ज्याला म्हणतो आपण. अँड अकॉर्डिंग टू ओम्स लॉ दिस फी विल बी IR. ओम्स लॉ तरी माहिती आहे आपल्याला, E आणि V सिमिलर आहे, आणि E आणि V सिमिलर असेल तर फी इक्वल टू काय घेतो आपण, IR असं रिलेशन घेतो. सो फी कॅन बी कन्सिडर्ड ॲज IR. देन वी कॅन राईट दिस ॲज I into R equal to d phi by dt. Now what is I? I will be our dq by dt. It is the rate of flow of charges. So dq by dt into R, this will be equal to d phi by dt. ओके, हे लक्षात येते काय सांगतोय, फक्त व्हॅल्यूज मी फॉर्म्युले बेसिक पुट करतो यामध्ये. आता इथं बघा, नाउ हिअर dt gets cancelled and dq will be d phi upon R. दिस इज दी अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोन. म्हणजे करंट इंड्यूस झाला तर त्या करंट इंड्यूस होण्यामुळं जो काही चार्ज फ्लो होईल, चार्ज इंड्यूस होईल, त्या चार्जची व्हॅल्यू इक्वल असते डी फाय. व्हॉट इज डी फाय? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. हे रिलेशन असंही लिहितात, यालाच असंही लिहू शकतोय. ऑर वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज डेल्टा क्यू चार्ज इंड्यूस्ड विल बी इक्वल टू डेल्टा फाय बाय आर असंही लिहिता येतं. ऑर इन जनरल charge induced charge will be equal to delta phi upon R. हे रिलेशन मॅक्झिमम आपण यूज करणार आहोत ना. व्हॉट इज R? R इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट कॉईल इन विच करंट इज इंड्यूस्ड. त्या इंड्यूस झाल्या ज्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला त्या कॉईलची काय असते, ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते. व्हॉट इज डेल्टा फाय?
or d phi, change in magnetic flux मधला change, and this q represents the induced charge. This is the relation between induced charge and change in magnetic flux. त्यांच्यातलं काय मिळतं आपल्याला, एक असं सिंपल रिलेशन मिळतं. या रिलेशनवरती डिपेंड आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व. See the example. The question is, a bar magnet EM is dropped so that it falls vertically through the coil. See, the graph obtained for voltage produced, ज्याला आपण EMF induced असंही म्हणतो, across the coil versus time is shown in figure. Question is, explain the shape of graph. And second question is, why is the negative peak larger than the positive peak? ओके, या टाईपमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घ्या. इथं आपल्याकडे एक कॉईल आहे, सॉलिनॉइड आहे, सर्क्युलर कॉईल आहे अशी, ओके, ज्याच्या आतून हॉलो स्पेस असतो आपल्याला माहिती आहे. आणि एक बार मॅग्नेट ज्याला आपण असा इथं ड्रॉप करणार आहे. इकडं असा हा बार मॅग्नेट काय करायचा आहे, ड्रॉप करायचा. जो बार मॅग्नेट त्या सॉलिनॉइडच्या आत जो हॉलो स्पेस आहे त्यातून तो काय होणार आहे, असा पास होणार आहे आणि इकडं असा खाली येणार आहे. आणि मग बार मॅग्नेट मूव्ह होत असताना आपल्याला माहिती आहे, बार मॅग्नेट मोशनमध्ये असताना या कॉईलमधून पास होणारा जो मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे ह्या बार मॅग्नेटचा, तो फ्लक्स काय होईल, चेंज होईल. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करंट इज इंड्युस्ड इन दिस कॉईल. आणि कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला की तो करंट इकडं फ्लो होईल आणि मग या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स इथे मिळेल, जे आपण इथं व्होल्ट मीटरचा यूज करून कनेक्ट करू शकतोय. या फीला आपण इंड्युस्ड EMF ई असंही म्हणतो. इंड्युस्ड EMF काय, ई, ही कन्सेप्ट अप्लाय करू शकतोय. आता इथं ॲक्च्युली काय होणार आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस बार मॅग्नेट, ह्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स असतात आपल्याला माहीत आहे. दीज लाईन्स आर पासिंग थ्रू दिस कॉईल. यातून काय होतील, अशा पास होतील. काहीच लाईन्स पास होतील, या काही मिसिंग आहेत अशा लाईन्स असतात. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स माहीत आहेत आपल्याला, नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन असते याची, ओके, कंप्लीट दाखवायची गरज नाही. आणि मग याला इथून आपण काय केलं, ड्रॉप केलं. आणि मग ड्रॉप केल्यानंतर ही आपली फर्स्ट कंडिशन आहे, ओके. आणि मग याच्या सोल्युशनसाठी मी हे इथं ड्रॉ केलं. हे क्वेश्चनमध्ये गिवन नव्हत्या कंडिशन, ह्या कंडिशन आपण नंतर मी ड्रॉ केलेत. याचं आन्सर करण्यासाठी आपण या स्टेप्स थ्रू याला अंडरस्टँड करूया. आता ही फर्स्ट कंडिशन आहे, जेव्हा बार मॅग्नेट कॉईलपासून असा वरती काही डिस्टन्सवरती आहे. इथं आपला हा बार मॅग्नेट आहे, ओके, दिस इज अवर मॅग्नेट. नाव सम लाईन्स आर पासिंग थ्रू दिस मॅग्नेट. आता ह्याला ज्यावेळी, आता इथं मॅग्नेट स्टेशनरी आहे, मॅग्नेट स्टेशनरी, कॉईल स्टेशनरी, यात कुठलाही करंट तयार होणार नाही कारण फ्लक्स चेंज होणार नाही. इंड्युस्ड EMFची व्हॅल्यू 0. हा पार्ट घ्या, इंड्युस्ड EMF काय झाला, 0 झाला. आता यामध्ये मॅग्नेटिक या बार मॅग्नेटला आपण फ्री केलं म्हणजे हा डाऊनवर्डला येईल. डाऊनवर्डला म्हणजे त्याची मोशन कशी झाली, टूवर्ड्स कॉईल झाली. हा कसा येतोय, नॉर्थ पोल ऑफ दिस बार मॅग्नेट मूव्ज टूवर्ड्स दी कॉईल. यावेळी काय होतं सांगा, इथंही नॉर्थ पोल तयार होतो आणि निगेटिव्ह EMF तयार होतो. EMF कसा असतो, निगेटिव्ह का, मग अशी आता मी रिझन सांगितलं आहे त्याचं. मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होणार. आता व्हेन दिस मॅग्नेट फॉल्स डाऊन देन दी फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इन्क्रीजेस. फ्लक्स काय होणार, आता या कॉईलमधून पास होणारा इन्क्रीज होतो. आणि फ्लक्स इन्क्रीज होत असेल तर कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF किंवा व्होल्टेज हे निगेटिव्ह असतं, म्हणून हे निगेटिव्हला आलं. आणि मग व्होल्टेज काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. म्हणजे हा बार मॅग्नेट जसा डाऊनवर्डला येईल, खाली येईल, हा बार मॅग्नेट आता खाली येतोय. बार मॅग्नेट जसा डाऊनवर्डला येईल तसं या कॉईलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होत जातोय. आणि फ्लक्स जसा चेंज होईल तसा EMF इंड्यूस होईल, आणखी जास्त चेंज होईल आणि मग इंड्यूस झालेल्या EMFची व्हॅल्यू इन्क्रीज होत गेली, ओके. आता इथं EMF इन्क्रीज होत जातोय. हा बार मॅग्नेट खाली येताना सपोज आता तो इथं आलाय, म्हणजे फर्स्ट कंडिशन. नाव दी मॅग्नेट इज ॲट दिस पॉईंट. या पॉईंटला इथं हा काय झाला, आपला बार मॅग्नेट झाला. नाव दी मॅग्नेट इज ॲट दिस पॉईंट. मॅग्नेट ज्यावेळी इथं या पोझिशनला असेल, देन दी मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इज मॅक्झिमम. मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलमधून पास होणारा कसा आहे, आता मॅक्झिमम आहे. कारण या बार मॅग्नेटच्या जेवढ्या काही लाईन्स असतील त्या लाईन्स अशा ह्या कॉईलमधून काय होतील, पास होतील. लक्षात आलं. म्हणजे आता या कॉईलमधून पास होणारा जो फ्लक्स आहे तो कसा आहे, मॅक्झिमम आहे. म्हणून या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF ही कसा आला, इथं मॅक्झिमम आला. लक्षात येते. आता काय होईल बघा, फेन दिस बार मॅग्नेट एंटर्स इनटू दी हॉलो पार्ट ऑफ दिस कॉईल. ह्या कॉईलच्या हॉलो पार्टमध्ये हा बार मॅग्नेट काय झाला, आता एंटर झाला. आणि हा बार मॅग्नेट आत यायला लागला की परत फ्लक्सची व्हॅल्यू जी आहे, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दिस कॉईल डिक्रीजेस.
आता फ्लक्स परत डिक्रीज व्हायला सुरू होतो. का डिक्रीज होत असेल विचार करा. या लाईन्स अशा पास होत आहेत, खाली गेल्यानंतर ह्या लाईन्स थोड्या लाईन्स पास होतील, काही लाईन्स आता पास होणार नाहीत. लक्षात येते, कारण मॅग्नेट इथून काही अशा लाईन्स येणार नाहीत मधूनच. लाईन्स अशा असतात नॉर्थ पोल टू साऊथ पोल, अशा लाईन्स तयार होतात आणि मग हा पोर्शन आत आल्यामुळं सम लाईन्स आर मिसिंग, म्हणजे त्या कॉईलमधून पास होणारा फ्लक्स जो आहे तो आता कमी होतो, डिक्रीज व्हायला सुरू झालं. फ्लक्सची व्हॅल्यू काय होईल, कारण काही लाईन्स आता इथूनच बाहेर पडतील, काही लाईन्स इथून येतील, अशा लाईन्स असतील ना आता. त्यामुळं काय होतं बघा, यात फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दिस सॉलिनॉइड स्टार्ट्स डिक्रीजिंग. आता फ्लक्स डिक्रीज व्हायला लागला की आपल्याला माहिती आहे इंड्युस्ड EMFची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाते. फ्लक्स डिक्रीज झाला, इंड्युस्ड EMF काय होत जातो, डिक्रीज होत जातो. आणि मग डिक्रीज होत जाणार इंड्युस्ड EMF म्हणजेच व्होल्टेज, इंड्युस्ड व्होल्टेज डिक्रीज होईल आणि झिरो होईल. झिरो कधी होईल, व्हेन दिस बार मॅग्नेट इज कम्प्लिटली इनसाइड दी कॉईल. आता बार मॅग्नेट पूर्ण असा कॉईलच्या आतमध्ये आहे. या कंडिशनला काय होईल बघा, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दिस कॉईल, या लाईन्स, जेवढ्या लाईन्स कॉईलच्या इकडून बाहेर येतील तेवढ्याच लाईन्स इकडून आत येतील. बघा इथं, जेवढ्या लाईन्स बाहेर जातील तेवढ्याच लाईन्स इकडून आत येतील. म्हणजे आउटवर्ड फ्लक्स आणि इनवर्ड फ्लक्स सेम आहे, अपोजिट असतो. त्यामुळे टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल विल बी झिरो. When this bar magnet is completely inside the coil, the flux passing through this coil is zero. आणि चेंज इन फ्लक्स तर नाहीच, फ्लक्स चेंजेस होत नाही, झिरोच फ्लक्स झाला ना इथं. सो ॲट दिस कंडिशन द इंड्युस्ड व्होल्टेज इन दी कॉईल इज झिरो. म्हणजे हा पॉईंट झाला आपला ग्राफचा. लक्षात येते, इथं मिळाला तो. आता नंतर काय होईल बघा, हा बार मॅग्नेट खाली यायला सुरू होईल, कॉईलमधून थोडा बाहेर येईल. नाव दिस मॅग्नेट स्टार्ट्स कमिंग आउट ऑफ दिस कॉईल. या कॉईलमधून हा मॅग्नेट जसा बाहेर यायला होईल तसं आता फ्लक्स परत इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. आता फ्लक्सची व्हॅल्यू परत काय होत जाते, इन्क्रीज. म्हणजे इथं फ्लक्स फाय अगेन इन्क्रीजेस. फ्लक्सची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज. बट नाव इन दिस केस साऊथ पोल ऑफ दिस, आता हे परत फ्लक्स इन्क्रीज झाला पण अपोजिट डायरेक्शन नसणार आहे. लक्षात आहे तुमच्या, इथं नॉर्थ पोल टुवर्ड्स मॅग्नेट होता, आता इथं नॉर्थ पोल म्हणजे साऊथ पोल ॲक्च्युली अवे फ्रॉम मॅग्नेट आहे. अपोजिट डायरेक्शन आता काय होतो, करंट इंड्यूस होतो. म्हणजे आता ते अँटी क्लॉकवाईज तयार होणं स्टॉप झालं, आता करंट इंड्यूस व्हायला लागलाय क्लॉकवाईज. ओके, अपोजिट स्टार्ट झालं आता. म्हणजे आता इथं बार मॅग्नेट जसा ह्या कॉईलमधून असा हळूहळू बाहेर येईल तशी फ्लक्सची व्हॅल्यू, फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इन्क्रीजेस. आता कॉईलमधून पास होणारा फ्लक्स काय होईल, इन्क्रीज व्हायला सुरू होईल. आणि जसा तो इन्क्रीज होत जाईल तसं इंड्युस्ड व्होल्टेज किंवा EMFची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, पण निगेटिव्ह आली, म्हणजे अपोजिट आली त्याच्या. नाव द फ्लक्स वेन द मॅग्नेट कम्स ॲट दिस पोझिशन, म्हणजे त्या कॉईलच्या एंडला आला. आता या तो आत होता, तो आता बाहेर आला मॅग्नेट आणि इथं आला. नाव ॲट दिस एंड, या एंडला आल्यानंतर फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इज नाव मॅक्झिमम. आता सुद्धा मॅक्झिमम फ्लक्स आहे, जसं इथं होता या एंडला तसंच आता या एंडला मॅक्झिमम काय आहे, फ्लक्स आहे. फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल इज मॅक्झिमम ॲट दिस पोझिशन. म्हणजे या पोझिशनला इंड्युस्ड EMFची व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती कशी आहे, मॅक्झिमम आहे. हा पीक झाला, मॅक्झिमम व्होल्टेज इंड्युस्ड इन दी कॉईल. हा एक पीक आणि हा एक पीक, हा पहिला पीक, हा लास्टचा पीक. ओके, आणि मग आता इथून पुढं मॅग्नेट काय होईल सांगा, याच्या खाली गेला की तो आता अवे फ्रॉम कॉईल मूव्ह होईल. कॉईलपासून तो कसा जाईल, आता अवे जाईल. आणि तो जसा कॉईलपासून अवे जाईल तसं फ्लक्स डिक्रीज होत जाईल. फ्लक्स काय होत जाणार, डिक्रीज. फ्लक्स डिक्रीज होत जाईल आणि तो जसा अवे जाईल तो डिक्रीज होत जाईल. आणि तसंच इंड्युस्ड EMFची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. आणि ती व्हॅल्यू व्होल्टेज, म्हणजे ह्यात इंड्यूस झालेला करंट डिक्रीज होत जातो. इंड्युस्ड करंट काय होत जातो, डिक्रीज होत जातो. म्हणजेच व्होल्टेजची व्हॅल्यू जी आहे त्याच्या अक्रॉसची काय होते, डिक्रीज होत जाते. आणि मग आपल्याला माहिती आहे का, पर्टिक्युलर डिस्टन्सच्या पुढं जर याच्या लाईन्स ह्याच्यातून पासच नाही झाल्या तर मग फ्लक्स पास होत नाही आणि इंड्युस्ड व्होल्टेजची व्हॅल्यू काय होऊ शकते, झिरो होऊ शकते. या टाईपमध्ये फ्लक्स जसा चेंज होईल तसं इथं या प्रत्येक सिच्युएशनला इंड्युस्ड व्होल्टेजचं एक रिलेशन, ग्राफिकल रिलेशन दिलं होतं. टाईम वर्सेस, म्हणजे टाईम जसा चेंज होईल, हा इथं येईल, इथं येईल, इथं येईल, परत आता आला, आणखी थोडा बाहेर आला, कम्प्लिटली आउटसाईडला आला आणि मग अवे जातोय. या प्रत्येक पोझिशनला इंड्युस्ड EMF आणि डायरेक्शन आहे. डायरेक्शन तर आपल्याला माहिती आहे, टुवर्ड्स कॉईल असेल तर अँटी क्लॉकवाईज, अवे फ्रॉम कॉईल असेल तर क्लॉकवाईज, त्याच्या अपोजिट असते. त्यामुळं हा एक पीक आणि हा एक पीक काय मिळतोय ते तरी कळतंय. आणि मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू काय मिळत आहेत, कारण मॅग्नेटचा फ्लक्स इथं मॅक्झिमम आहे, जसा इथंही मॅक्झिमम आहे. हे दोन पीक आणि
अदर कंडिशन आहेत त्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स हा चेंज होतोय आणि त्यामुळं इंड्युस्ड करंट चेंज होणार आणि इंड्युस्ड करंट चेंज झाला की व्होल्टेज चेंज होणार. ते व्हेरिएशन या टाईपमध्ये दिलेलं आहे. हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. एक्सप्लेन दी शेप ऑफ ग्राफ. शेप करायला कसा आलाय. सेकंड क्वेश्चन काय, फाइंड द निगेटिव्ह पीक लार्जर दॅन पॉझिटिव्ह पीक. निगेटिव्ह पीक जो आहे हा पीक पॉझिटिव्ह पेक्षा लार्जर का आहे याचं रिझन विचारलं. याचं रिझन असं आहे, व्हेन वी ड्रॉप दिस मॅग्नेट फ्रॉम टॉप, इथून जर याला ड्रॉप केलं तर इनिशियली त्याचं स्पीड कमी आहे. आपल्याला माहिती आहे इनिशियली स्पीड कसं आहे, कमी आहे. पण तो इथून खाली असा आल्यानंतर या कॉइलमधून बाहेर इथं जसा येईल तसं इथून येता बाहेर पडला तो की त्याचं स्पीड थोडं वाढत जाणार. इथलं स्पीड, इथून खाली येतानाचं स्पीड आणि तो इथून असा डाऊनवर्डला जातानाचं स्पीड, दोन्ही वेळा स्पीड कोणतं जास्त असेल सांगा. हे जास्त असेल ना. आणि मग हे जर स्पीड जास्त असेल तर तो फास्ट अवे जातोय. फास्ट अवे जातोय म्हणजे फ्लक्समधला चेंजही फास्ट आहे. फास्टली तो काय होतोय, फ्लक्स चेंज होतो. आणि फ्लक्स फास्ट चेंज झाला की आपल्याला माहिती आहे फ्लक्स चेंज झाला फास्ट की लगेचच त्याची चेंज इन फ्लक्स प्रोड्युसेस EMF, इंड्युसेस EMF. म्हणजे EMFची व्हॅल्यू तेवढीच लार्ज असते. याची रिझन एकच आहे, व्हेलॉसिटी किंवा मोशन ऑफ दिस बार मॅग्नेट. वरती असताना त्याची व्हेलॉसिटी कमी असते पण त्या बार मॅग्नेटमधून खाली जाताना त्याची कॉइलमधून खाली जाताना त्याची व्हेलॉसिटी काय असते, लार्ज असते. त्यामुळं इथं दिलं असं आहे की तो एकदा कॉइलमधून खाली यायला लागला की तो जो निगेटिव्ह पीक मिळतो या पोझिशनचा, तो पीक जो आहे तो कसा असतो, थोडा लार्ज असतो. कारण तो चेंज फास्ट आहे. वरून मॅग्नेट स्लो येतोय पण आतून जाताना असा जरा फास्ट जातोय. का तर खाली जाईल तसं स्पीड वाढत जातं त्याचं. आणि त्या रिझनमुळं हा निगेटिव्ह पीक जो आहे याचा दिलेला जो आपल्याला कसा दिला आहे, थोडा लार्ज दिलेला आहे. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. द क्वेश्चन इज प्रेडिक्ट द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन दी फॉलोइंग सिच्युएशन. इथे मी 4 डिफरंट सिच्युएशन्स ड्रॉ केलेल्या आहेत. त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये दिलेल्या कंडिशननुसार सॉलिनॉइड आहे काही ठिकाणी किंवा कॉइल आहे, त्या कॉइलमध्ये किंवा सॉलिनॉइडमध्ये इंड्यूस झालेल्या करंटची डायरेक्शन आपल्याला प्रेडिक्ट करायचे. डायरेक्शन म्हटलं की आपल्याला लेन्स लॉ यूज करायला लागतो. माहिती आहे, लेन्स लॉ समजला असेल तर डायरेक्शन सांगता येतात. ओके, नाउ सी द फर्स्ट सिच्युएशन. इन द फर्स्ट सिच्युएशन दिस इज अवर कॉइल. सॉलिनॉइड आहे, एक असं कॉइल आहे. कॉइल लक्षात ठेवा, इथं कॉइल अशी आहे, इथं लाईक धिस. ओके, हा पार्ट इकडं आलाय, इट विल बी लाईक धिस. या टाईपमध्ये अशी काय आहे, कॉइल आहे. अँड दिस कॉइल, नाउ दिस बार मॅग्नेट मूव्ज इन दिस डायरेक्शन. हा बार मॅग्नेट इकडं असा या डायरेक्शननं काय होतोय, मूव्ह होतोय. मग बार मॅग्नेट मोशनमध्ये असेल तर ह्या कॉइलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स काय होतो, चेंज होतो. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स करंट इज इंड्युस्ड इन दिस कॉइल. आपल्याला माहिती आहे म्हणजे करंट तर इंड्यूस होणार आहे, डायरेक्शन कसे असेल. नाउ हिअर दिस इज दी साऊथ पोल ऑफ दिस बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचा हा साऊथ पोल आहे. मॅग्नेट इज मुव्हिंग टुवर्ड्स कॉइल. आता टुवर्ड्स कॉइल मॅग्नेट येत असेल तर कॉइल त्या मॅग्नेटला रिपेल करते. ही तर कंडिशन माहीत आहे. आपली थेरी लक्षात ठेवायची. ही कॉइल, हा बार मॅग्नेट. ओके, साऊथ पोल, नॉर्थ पोल. इथं दिलेली कंडिशन आपण नॉर्थ साऊथला घेतलं होतं. मग नॉर्थ पोल इकडे आला तर नॉर्थ पोल तयार होतो आणि रिपेल करतो असं म्हटलेलं. नाव हिअर द मॅग्नेट इज लाईक धिस. साऊथ पोल टुवर्ड्स कॉइल मूव्ह होताना कॉइल त्या साऊथ पोलला रिपेल करते. आणि मग रिपल्शन झालं याचा अर्थ इकडून बघताना फ्रॉम दिस साईड ऑफ दिस फेस ऑफ दिस कॉइल ॲक्ट ॲज अ साऊथ पोल. साऊथला काय करू शकतो, रिपेल करू शकतो. अँड साऊथ पोल असायचा असेल तर इथं द डायरेक्शन ऑफ करंट शुड बी क्लॉकवाईज. म्हणजे या कॉइलमध्ये करंट कसा इंड्यूस झाला पाहिजे, क्लॉकवाईज. तरच इकडचा साऊथ पोल तयार होईल आणि मगच ह्या कॉइलला काय होईल, रिपल्शन, मॅग्नेटला काय होईल, रिपल्शन होईल. सो द करंट इंड्युस्ड इन दिस कॉइल शुड बी क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज म्हणजे असा करंट पाहिजे, म्हणजे इकडं आला पाहिजे लाईक धिस. दिस इज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट म्हणजे BCA. दिस इज द आन्सर. फर्स्ट सिच्युएशनमध्ये इंड्युस्ड करंटची डायरेक्शन कशी पाहिजे, BCA, A पासून परत Bला. लक्षात आलं करंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट केली, सिम्पल आहे. तीच कंडिशन इथं अप्लाय करा. आता या कंडिशनला इथं 2 कॉइल आहेत. ओके, आता मॅग्नेट जर इकडं मूव्ह केला तर कंडिशन कशी चेंज करणार. फॉर फर्स्ट कॉइल दिस मॅग्नेट इज मूव्हिंग टुवर्ड्स कॉइल. ओके, अँड फॉर सेकंड कॉइल द नॉर्थ पोल ऑफ दिस मॅग्नेट मूव्हिंग अवे फ्रॉम दी कॉइल. 2 वेगळ्या कंडिशन आल्या. आता पहिली कंडिशन ही घेऊया, हीच येते आहे असं. सो दिस फेस ऑफ दिस कॉइल शुड बी ॲक्ट ॲज अ साऊथ पोल. रिपल्शन होईल या दोघांमध्ये. रिपल्शन व्हायचं असेल तर हा साऊथ पोल पाहिजे म्हणजे क्लॉकवाईज करंट. क्लॉकवाईज ही कॉइल अशी आहे. सो क्लॉकवाईज करंट मीन्स असा करंट, याचा अर्थ करंट इकडे गेला पाहिजे लाईक धिस. हा करंट पाहिजे असा. सो करंट विल बी लाईक धिस.
लक्षात आलं? मी इथं नावं दिली नाहीत पण ABC असं लिहिलेलं आहे, त्या टाईपमध्ये हा करंट तयार होईल जे तुम्ही सांगू शकता इझिली. पण याचं काय होईल? नाव हिअर. आता इकडून बघताना असं बघितलं पाहिजे आपण, मॅग्नेट इकडे येतोय, नॉर्थ पोल इकडे येतोय, नॉर्थ पोल अवे जात असेल तर इफ द मॅग्नेट मूव्ज अवे फ्रॉम कॉईल, आता हा नॉर्थ पोल आहे अँड दिस विल बी साऊथ पोल आणि मॅग्नेट असा आहे, ही सिच्युएशन कुठं इथं दिलेली, कॉईल आहे आपली ही, याच्यापासून तो अवे जातोय. अवे जात असताना हा नॉर्थ पोल असेल आणि मॅग्नेट अवे जात असेल तर कॉईल अट्रॅक्ट्स दी बार मॅग्नेट. मग कॉईलनं अट्रॅक्ट करायचं असेल तर इथं साऊथ पोल तयार झाला पाहिजे, तरच ही याला काय करणार? अट्रॅक्ट. साऊथ पोल म्हटलं की क्लॉकवाईज, म्हणजे इकडचा हा जो फेस आहे कॉईलचा, दिस फेस शुड बी साऊथ पोल, ॲक्ट्स ॲज अ साऊथ पोल. आणि साऊथ पोल म्हटलं की क्लॉकवाईज करंट, साऊथ पोल म्हटलं की कसला, सॉरी साऊथ पोल म्हटलं की क्लॉकवाईज करंट. मग करंट असा पाहिजे, सो करंट शुड बी लाईक दिस, क्लॉकवाईज करंट पाहिजे ना असा, कारण इकडचा पोल कसा ॲक्ट झाला पाहिजे? साऊथ पोल, अट्रॅक्ट करणार कॉईलला. सो दी करंट विल बी इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शननं काय इंड्यूस होणार? हा करंट इंड्यूस होणार. दोन्ही कॉईलमधली डायरेक्शन कळाली. तर या सिच्युएशनमध्ये थोडं डिफरंट कंडिशन आहे. इथं बार मॅग्नेट नाही आहे, बार मॅग्नेट नाही पण मॅग्नेटिक फील्ड इथं इंड्यूस होते. कशामुळं? बॅटरी कनेक्ट केली आणि ऑन केली की ह्या कॉईलमधून काय पास होईल? करंट पास होईल. म्हणजे ह्या कॉईलमधून करंट पास झाला आणि ओरस्टेडनं सांगितलं करंट कॅरिंग कॉईल ॲक्ट ॲज अ बार मॅग्नेट, म्हणजे ही कॉईल मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करते. आपल्याला माहिती आहे ह्या कॉईलमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार होते या टाईपमध्ये. आता डायरेक्शन इकडंच का दाखवले? इकडून जर बघितलं मी, दिस करंट विल बी, सॉरी इथं आता बघा हा ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे. आता ही बॅक साईड असेल तर करंट विल बी लाईक धिस, क्लॉकवाईज करंट. इकडून बघताना साईड बघा, ज्या साईडनं आपण ह्या दोघांना फेसिंग असं केलं तर दिस विल बी अप्पर पार्ट, म्हणजे हा करंट असा, सो दिस करंट विल बी क्लॉकवाईज. मग डायरेक्शन क्लॉकवाईज असेल तर चुकते. ह्या लाईन्स काय दाखवले? दिस इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय दिस करंट कॅरिंग कॉईल अँड दिस डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड विल बी इनवर्ड, बिकॉज इथं जर करंट असा क्लॉकवाईज असेल देन दिस फेस विल बी ॲक्ट ॲज अ साऊथ पोल. इकडून बघताना हे कॉईलमधून पास होणारा करंट कसा आहे? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज करंट म्हटलं की साऊथ पोल आला, लक्षात आलं? आणि या फर्स्ट कॉईलमुळं जी काही मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ह्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ह्या सेकंड कॉईलमधून काय होत आहेत? पास होत आहेत. म्हणजेच सेकंड कॉईलमधून मॅग्नेटिक फ्लक्स पास होतोय. सेकंड कॉईलमधून काय होतं? मॅग्नेटिक फ्लक्स पास होतोय. पण हा करंट जोपर्यंत कॉन्स्टंट आहे त्यावेळी इथं इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आणि मग यातून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्सही काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. लक्षात आलं? बट इफ वी मूव धिस रिओस्टॅट इन दिस डायरेक्शन, मी या रिओस्टॅटला इकडं, रिओस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर असतो ज्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होते. मी जर याला मूव केलं इकडं तर रेजिस्टन्स डिक्रीज होत जातो. याला मी असं खाली खाली मूव केलं तर रेजिस्टन्स काय होतो? डिक्रीज. अँड इफ द रेजिस्टन्स डिक्रीजेस करंट इन्क्रीजेस. करंट काय होणार याच्यात? इन्क्रीज होणार. इफ करंट इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड बाय दिस कॉईल इन्क्रीजेस, म्हणजे बी पण इन्क्रीज होईल. अँड इफ बी इन्क्रीजेस फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे बघा रेजिस्टन्स डिक्रीज केला, करंट इन्क्रीज झाला. करंट इन्क्रीज केल्यामुळे ह्या कॉईलची मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली अँड बिकॉज ऑफ दिस इन्क्रीज्ड मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच या कॉईलमधून जाणारा फ्लक्स काय होतो? इन्क्रीज होतो. आणि फ्लक्स इन्क्रीज झाला म्हणजे चेंज झाला. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस करंट इन दिस कॉईल. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस करंट इन दिस कॉईल. मग या करंटची डायरेक्शन काय? आता फ्लक्स चेंज झाला म्हणजे काय झाला आहे? फाय इन्क्रीजेस. आणि फ्लक्स कधी इन्क्रीज होतो सांगा? इथं होतोय की इन्क्रीज व्हेन दी मॅग्नेट मूव्स टुवर्ड्स कॉईल, ही कंडिशन आहे. आणि फ्लक्स इन्क्रीज होत असेल तर कॉईल त्या मॅग्नेटला काय करते? रिपेल करते. कॉईल मॅग्नेटला काय करते? रिपेल. म्हणजे ही कॉईल ह्या मॅग्नेटला काय करणार? रिपेल करणार. हे मॅग्नेटसारखंच झालं. म्हणजे ह्या दोघांमध्ये रिपल्शन कधी? इफ दिस पोल ॲक्ट्स ॲज अ साऊथ पोल, कारण हा साऊथ पोल असेल तर हाही साऊथ पोल तयार झाला पाहिजे आणि मग दोघं एकमेकांना रिपेल करतील. आणि इकडून बघितलं तर मग कॉईलचा इकडचा फेस साऊथ पोल कधी? इफ द इंड्युस्ड करंट इन दिस कॉईल इज क्लॉकवाईज. या टाईपमध्ये असा क्लॉकवाईज करंट काय होतं? यातून इंड्यूस होतं. लक्षात आलं? करंटची डायरेक्शन सिम्पल आहे. आणखी एक सिच्युएशन आहे, याचाही आपल्याला यूज करायचा आहे. यामध्ये थोडं डिफरंट आहे. काय सांगितलं बघा? वी हॅव हिअर ए करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर. नाउ अकॉर्डिंग टू ओरस्टेड एक्सपेरिमेंट, if current passes through a straight wire then it produces a magnetic field in surrounding space like this. ह्या वायरच्या सराउंडिंग स्पेसमध्ये काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. अँड द डायरेक्शन ऑफ दिस इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड, राईट हँड थंब रूल यूज करा.
लाईक दिस विल बी अँटी क्लॉकवाईज. या डायरेक्शन असे इथं काय इंड्यूस झाले, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाले. ओके, आता मी काय करतो इथं या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी एक कॉईल प्लेस केले, एक सर्क्युलर कॉईल. म्हणजे अशी आपली कॉईल आहे ज्याच्या आतून सेंटरमधून एक वायर पास होते, ही वायर. आणि मग या कॉईलमधून जर मी या करंटला इफ आय चेंजेस दिस करंट चेंज केला, वायरमधून पास होणारा करंट चेंज केला की त्याच्या सराउंडिंगला इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्डसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि मग मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली की या सर्क्युलर कॉईलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल का, हा पहिला क्वेश्चन आहे. जर झाला तरच त्यात करंट इंड्यूस होईल. क्वेश्चन असा आहे की ह्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेल्या करंटची डायरेक्शन काय, पण करंट इंड्यूस होईल का याच्यामध्ये विचार करा. मॅग्नेटिक फील्ड अशी इंड्यूस झाली आणि कॉईल पण मी तशीच प्लेस केले. म्हणजे इथं असं झालं, ही आपली कॉईल आहे आणि यामध्ये इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड पण अशीच आहे. ही मॅग्नेटिक फील्ड इथं आहे, सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही आपली कॉईल आहे. तर इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, बट हिअर दिस वायर इज पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड. हा जो लूप आहे तो लूप आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेमच येते. या लूपमधून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स पास होत आहेत का, लूप इज लाईक दिस, ही कॉईल झाली आपली. अँड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर नॉट पासिंग थ्रू दिस लूप. या लूपमधून ह्या लाईन्स पासच होत नाही, त्याला पॅरलल आहेत अशा लाईन्स. आणि त्यामुळे यातून जर लाईन्सच पास झाल्या नाहीत तर फ्लक्सच नाही आहे. Here flux will be 0 and if there is no flux passing through the coil, current will not be induced in that coil.